जिल्ह्याचे उपाध्यक्ष माननीय रामभाऊ, ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय दत्तूभाऊ, सगळे पदाधिकारी, सगळे कार्यकर्ते आणि या रणरणच्या उन्हात तापलेल्या रस्त्यावर बसलेल्या माझ्या सगळ्या समजी भावा बहिणींनो, त्यांचा आजच्या या आपल्या तळमळीचं वृत्तांकन करण्यासाठी आलेले सर्व पत्रकार बांधव आणि नेमका सरकारचं प्रशासनासाठी आपलं कोणाला तरी संरक्षण करायला आलेले माझे सर्व पोलीस बांधव, हे अत्यंत दुर्दैव आपल्या लोकशाहीचा, आपल्या स्वातंत्र्याचा आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळत आहे. आणि निव्वळ या दुर्दैवामुळे आपण आज इथे या रणरणच्या उन्हात हजारोंच्या संख्येने आपला रोजगार बुडवून या उन्हात आल्याची पर्वा न करता आपण रोजगार मिळाला पाहिजे. वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आम्ही ज्या जमिनी करतो त्या जमिनी आमच्या नावावर झाल्या पाहिजे. मोर्चा काढावा लागत असेल तर कसं म्हणायचं आम्ही स्वतंत्र आहोत. अत्यंत वाईट, अत्यंत मनमानीपणे हे राज्य देश चालवत आहे. सुनील भाऊंनी जे गाणं घेतलं अच्छे दिन आएंगे, तर यापूर्वी आपण आघाडी सरकारवर टीका करायचो की स्वातंत्र्यापासून या आघाडी सरकार सत्तेवर आहे, हे जनतेची लूट केले आणि मनमानीपणे सरकार चाललं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग बीजेपी सरकार, युती सरकार, काय बदल झाला या युती सरकारमध्ये? ते नवी दारू तीच आहे, ब्रँड बदलला फक्त. ते आपण खूप मोठ्या अपेक्षेने या युती सरकारला मतदान केलेलं. गावागावातून गरीब सामान्य माणसाला वाटलेलं की मोदीचं सरकार येईल आणि आमच्या समस्या मिटतील, आमचे प्रश्न सुटतील, पण काही समस्या मिटल्या नाही. अहो, ज्या मतदारसंघातून तिथे आपल्या अनेक मागण्या आहेत, वळगणीच्या मागण्या त्यावर मान्यवर बोलतील, अनेक मूलभूत मागण्या, पण मी आदिवासींचे जे स्थलांतर आहे ते गेले अनेक वर्ष रोखलं जात नाही. त्यामुळे जेव्हा कोकणाबद्दल बोलायचं आहे की 1992-93 साली वावर मागणीचं बालमृत्यू कांड झालं. 92-93 ही स्वातंत्र्यानंतरची खूप मोठा कालावधी आहे. त्या आदिवासींची परिस्थितीबद्दल असं 92-93 साली वाटलेलं. आता त्या गोष्टीला ते भटकत असतील तर काय ते महाराष्ट्राला न्याय देणं मला सांगा. अतिशय दुर्दैवाचे आजचे दलितांसाठी, पांडवांसाठी आजचे दिन आले आहेत. गोविंद पानसरेंची हत्या झाली. गोविंद पानसरे हे कम्युनिस्ट विचारांचे होते, कॉम्रेड विचारांचे होते. त्याच्या विचारांचा पाठ एक वेगळा भाग होता आणि त्यांचा भांडवलशाही विरुद्ध लढा हा वेगळा भाग होता. गोविंद पानसरेंची हत्या हा महाराष्ट्राला एक मोठा कलंक आहे. पण ती केवळ एका विचारांची हत्या नाही तर भांडवलदारांच्या विरोधात एक लढ्याची हत्या आहे. वाल्यांचं कारखानदाराचं सरकार आहे. जेव्हा इंग्रज आपल्या राज्यात, आपल्या देशात आलेले तेव्हा ते एक कंपनीच्या माध्यमातून आलेले, ईस्ट इंडिया कंपनी घेऊन आलेले. तशा प्रकारचे आताचे राज्यकर्ते इथल्या कंपन्या पोचत आहेत. भूमी अधिग्रहणासारखा कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात बनवायला लावलेला आहे. म्हणजे मित्रांनो, किती सरकार बदलले, किती पुढारी बदलले, किती नेते बदलले, तर आपला हाल बदलणार नाही, आपल्यावरचा अन्याय दूर होणार नाही. मला अतिशय खेदाने बोलावं वाटतंय, मला वरिष्ठांनी माफ करावं. आपल्या ताईभाऊंचे विचार हे अत्यंत समाजवादी मार्गाने, शांततेच्या मार्गाने आणि गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने चालतात. पण माझ्यासारख्या युवकांना आज प्रश्न पडलाय की समाजवादी विचारांनी अहिंसेच्या मार्गाने किती दिवस लढायचं? आमच्या डोळ्यात एकच जर आमची गरीब बांधवं उपाशी मरत असतील, त्यांची काम करायची इच्छा आहे पण त्यांना रोजगार मिळत नसेल, त्यांच्या आया बहिणींना असं उघड्यावर येऊन राहायची वेळ येत असेल, तर आम्ही किती दिवस गांधीजीच्या मार्गाचा विचार करायचा? मला इथल्या पोलीस बांधवांना आवर्जून सांगायचं वाटतं की आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवा. इथल्या पत्रकारांना मला सांगायचं वाटतं की आमच्या युवकांच्या, आदिवासी गरीब युवकांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवा की नक्षलवादीकडून येणार नाही, इथल्या तरुण नक्षलवादाकडे ओढले जातील आणि याच्या जबाबदार फक्त हे शासन आणि प्रशासन असेल. आम्ही गरीब आदिवासी किती वर्ष स्वातंत्र्याची वाट बघायची? आमचे क्रांतीवीर लढले ना, आमचे क्रांतीवीर फासावर गेले. आमच्या क्रांतीवीरांनी गोळ्या झेलल्या. कशासाठी झेलल्या? ते दिवस दाखवण्यासाठी. त्यांची अपेक्षा होती की स्वतंत्र भारतात प्रत्येक गरीबाच्या झोपडीपर्यंत स्वातंत्र्य पोहोचलं पाहिजे. इथल्या दंडांक्यांसाठी, इथल्या आमदार खासदारांसाठी हे स्वातंत्र्य मिळालेलं नव्हतं. असले लक्षात ठेवा. अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे की आमच्या गरीब बांधवांना एक दुसऱ्याला आता तरी संवेदनशीलता जागृत करा. आमच्या गरिबांच्या वन हक्काचा 2006 साली जो कायदा बनवला त्या कायद्याखाली आमच्या जमिनी आमच्या नावावर करा.
आमच्या रोजगाराचं बघा, आमच्या 2 वेळच्या जेवणाचं बघा, रेस्टिंग अन्न सुरक्षाचे नुसते आश्वासन ठेवलं जातं. अन्न सुरक्षेची अंमलबजावणी करा आणि कृपया आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नका, आम्हाला हत्यार हातात घ्यायला लावू नका आणि आम्हाला गांधींचा मार्ग सोडायला प्रवृत्त करू नका एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.